परभणी पुणे ट्रॅव्हलचे दुचाकीला भीषण अपघात. मानवतचे 4 तरुण जागीच ठार. राहुल जनींग समोरील घटना. महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. परभणीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सने समोरील दुचाकीला दिलेली भीषण धडकेत दुचाकीवरील 4 जण जागीच ठार झाले. हा थरारक अपघात 29 मे रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास राहुल जनींग समोर घडला. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की मृतांपैकी एकाची ओळख पटवणे कठीण झाले. सुरुवातीला अत्यंत कठीण झाले होते आणि मृतांची नावे आहेत. अपघातातील सर्व मृत हे मानवत येथील रहिवासी असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. शुभम अप्पाराम दहे वय वर्ष 30, विष्णू गोरे वय वर्ष 28, प्रल्हाद कुठे वय वर्ष 29, नवनाथ शामराव जाधव 38. मिळालेल्या माहितीनुसार NL01B 1374 क्रमांकाची ट्रॅव्हल्स परभणीहून पुण्याकडे जात होती. दरम्यान राहुल जनींग समोरून येणाऱ्या MH22BB 4724 क्रमांकाच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघाताचा वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, प्रमोद देवकते, किशन पतंगे, बोर्डे मॅडम, सिद्धेश्वर पाळोदे, सय्यद फयाज, ज्ञानेश्वर चोपडे, विजय लबडे पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमी आणि मृतांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. मात्र पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत वाहतूक पूर्ववत सुरू केली. अपघातानंतर पोलिसांनी सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या आवारात मृतांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. एकाच गावातील 4 जणांचा अशा अपघातात मृत्यू झाल्याने मानवत शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.